मुंबई इथे पश्चिम द्रुतगती मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। सकाळपासून सुरू झालेला पाऊस आताही थांबलेला नाहीये। आता पावसाने परत जोर पकडलाय। मी आता वेस्ट नॅशनल हायवेला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकाल तर आपण खेरवाडी सिग्नलला आहोत। हाच वेस्ट नॅशनल हायवेचा जो ट्रॅफिक आहे तो आता आपण बघू शकतो। सकाळपासून मुसळधार पाऊस या भागात पडतोय। बँड्रा, दादर, सायन, किंग सर्कल या भागात जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस पडतोय आणि ते चित्र इकडे बघायला मिळतंय। काही वेळपूर्वी हा पाऊस जरा शांत झाला दुपारच्या दरम्यान, पण आता पाऊस मात्र पुन्हा एकदा सुरू झालाय आणि ते चित्र इकडे बघायला मिळतोय। वेस्ट नॅशनल हायवे जो सकाळपासूनच ट्रॅफिक जाम आहे त्याचं कारण एवढंच की पाऊस आहे, कंटिन्युअस पाऊस आहे आणि त्यामुळे गाड्या पण धीम्या गतीने सुरू आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे पावसामुळे ट्रॅफिक जाम आता वेस्ट नॅशनल हायवेवर पाहायला मिळतोय। खेरवाडीचा हा सिग्नल आहे जिकडे आपल्याला दरवेळी संध्याकाळी ट्रॅफिक पाहायला मिळतं, पण पावसामुळे ट्रॅफिक आता वाढण्याची शक्यता आहे। नागेशसोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय आणि सततच्या या पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबई आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मुंबईमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आता पुन्हा एकदा पाऊस जोरात सुरू झालेला आहे आणि रेड अलर्ट हवामान खात्याने इथे जारी केलेला आहे। आज सकाळी सुद्धा मुंबईच्या अनेक भागामध्ये पाणी तुंबलेलं होतं। नागरिकांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करायला लागला। रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली होती। संध्याकाळपर्यंत आता कुठे तीनही मार्गावरची रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होत असताना पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि आता तर मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचत असतं। विशेषतः समुद्राच्या भरतीची वेळ असेल त्यावेळेला या पाण्याचा निचरा हा नीट किंवा वेगानं होत नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी कंबरभर पाणी साठण्याची सुद्धा शक्यता आहे। अशा परिस्थितीत नागरिकांनी सावध राहावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। चेतन, मुंबईमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढतोय आणि आता तर रेड अलर्ट देण्यात आलाय। बरोबर आहे। आज सकाळपासून जो मुसळधार पाऊस सुरू होता तो पाऊस दुपारनंतर कुठेतरी शांत झाला होता। मात्र आता संध्याकाळी चाकरमानी जेव्हा परतीला लागले तेव्हा तो पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेलं चित्र पाहायला भेटतंय। त्यामुळे मौसम प्रादेशिककडनं हा जो मेसेज आला आहे तो असा आहे की येणाऱ्या 24 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा त्यांनी देण्यात आला आहे। त्यामुळे कामानिमित्त इमर्जन्सी काम असेल तरच बाहेर पडा, नाहीतर बाहेर पडू नका असा इशारा देखील त्यांच्याकडनं देण्यात आला आहे। येणारा दिवस म्हणजे येणारे 2 दिवस हे रायगड आणि मुंबईसाठी अतिवृष्टीचे आहेत। अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकता। आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील मध्य रेल्वेच्या इमारतीतून ही चित्र दाखवत आहोत। संपूर्ण पाऊस आता सुरू झालेला आहे। अर्धा तासापूर्वीच आपण ही चित्र दाखवली होती तेव्हा पाऊस कुठेतरी थांबला होता। रेल्वे या सुरळीत सुरू होत्या, अजून देखील सुरळीत सुरू आहे। मात्र हा पाऊस जर सतत चालू राहिला तर त्याचा परिणाम थेट रेल्वेवर होऊ शकतो, रेल्वे प्रवाशांवर होऊ शकतो आणि त्यामुळे जी परिस्थिती सकाळी होती ती परिस्थिती परत उद्भवायची शक्यता देखील आहे। थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं असेल तर रेल्वेचे PRO मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत, यांनी देखील सांगितलं आहे की कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी जर अति महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं, नाहीतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम द्यावं। जी फॅसिलिटीज सध्या सर्वत्र सुरू आहे त्यानुसार वर्क फ्रॉम होम देऊन जे प्रवाशांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम घ्यावं। ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे त्यांनीच बाहेर पडावं, कारण की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जरा जास्तच पाऊस झाला आहे। 300 ml पाऊस आज दिवसभरात झालेला आहे आणि त्यामुळे ज्या भागांमध्ये सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं, ज्या ट्रॅकमध्ये पाणी साचलं होतं त्याच्यावर नियोजन करण्यात आलं आहे, ते पाणी काढण्यात आलं असलं तरी देखील पुन्हा जर त्याच पद्धतीचा पाऊस म्हणजे सकाळपासून जो मुसळधार पाऊस पडत होता त्या पद्धतीचा पाऊस जर पडत असेल तर पुन्हा एकदा ट्रेन सेवा ही विस्कळीत होऊ शकते। अगदी चेतन, जसं तू सांगतोयस पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मुंबई पुन्हा एकदा तुंबई होण्याची भीती आहे, त्यामुळे सगळ्यांनी सावध राहावं। धन्यवाद चेतन या सगळ्या माहितीबद्दल।